परतश्चार्थेष्वभिज्ञस्वरे ब्रह्मरुदादिकवै मह्यन्ति यस्सूरे तेजोवारिमृदां यथा यत्र सर्वो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं तरन्ति सत्यं तरन्ति मनोनितयासि गाहि त्रिशुद्धीकरणे नाही परि ऐसे जरी हे काही न भेदया. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 991 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे वैराग्य, ज्ञान आणि कर्म. म्हणून तयासी काही. आपण काल पाहिलं की सद्गुरूचे बोध वाक्य कानावर पडल्याबरोबर वस्तू होऊन उठी कवन ऐकू जो, तो त्या शब्दासह त्याला लगेच यथार्थ अपरोक्ष ज्ञान. मग एकदा तो ब्रह्मस्वरूप झाला म्हणजे त्याला एकदा यथार्थ कळालं, मग त्याला कर्म नाहीच, कर्म नाही असं कोण म्हणू शकेल कर्म आहे म्हणून. त्याला तो एकदा का आत्मस्वरूप झाला की त्याला कर्म नाही आहे. अगदी त्याला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही. जसं आकाशाला कुठं जाणं येणं नाही, व्यापक असतं आकाश, तसं तो व्यापक बोधावर गेल्यावर त्याला कर्म राहत नाही. म्हणून तयासी काही. आणि म्हणून व्यापक बोधावर गेल्यावर आकाशाप्रमाणे तो व्यापक बोध त्याला झाला, म्हणून त्याला कर्म वगैरे काही नाही. म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही. मग तो आता व्यापक स्वरूपाला प्राप्त झाला. म्हणजे त्याला आता कळलं आपण कोण आहोत. कारण आपण कोण आहोत हे सद्गुरूंच्या द्वारे कळत असतं. आणि एकदा आपण कोण आहोत हे कळालं की मग कोण आहे, आपण कोण आहोत असं कळालं त्यांना, त्या साधकाला आपण कोण आहोत असं कळालं. आपण आत्मा आहोत, आपण ब्रह्म आहोत, आपण परमात्मा आहोत असं जेव्हा कळलं त्याला, कळलं म्हणजे ते आपल्यालाही कळलं तसं, पण आपलं कळणं हे अज्ञानमूलक आहे. आपल्याला कळलं की नाही, का नाही कळलं, कळलं आता तरी कळलं की नाही ऐकून आता मी की आपण ब्रह्मस्वरूप आहोत असं कळलं की नाही. फक्त कळलं झालं एवढंच, पण ती स्वरूपता तद्रूपता आपल्याला प्राप्त झाली नाही. आणि त्यांना ती तद्रूपता प्राप्त झालेली आहे. ब्रह्म तर सगळेच आहेत, ब्रह्माचा अंश आहेत. आपण नेहमीच म्हणतो जीव ब्रह्मैव ना परा.
जीव हा ब्रह्मरूप आहे का? आपल्याला वाटतं आपण ब्रह्मरूप आहोत. शास्त्राने जरी सांगितलं, सद्गुरूंनी जरी सांगितलं की तत्वमसी, तत्वम आवाज आहे, तत्वम अशी, तो परमात्मा तू आहेस, असं सद्गुरूंनी बोध केला. बोध केल्याबरोबर भाग्यवंताला लगेच ते यथार्थ ज्ञान झालं. आणि मग यथार्थ ज्ञान जेव्हा झालं, पडदा गेला बाजूला. अगोदर पडदा होता ना, आहे ब्रह्मरूपच, पण पडदा होता अगोदर. तो मध्ये पडदा असल्यामुळे कळत नव्हतं. मग तो अज्ञानाचा पडदा गेला बाजूला. गेला म्हणजे संपलं अज्ञान सद्गुरूच्या बोधाने. मग मात्र त्याला त्रिशुद्धी, कधीच केव्हाच त्रैकालिक कुठल्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही. अपूर्णतेमध्ये कर्तव्य असतं. आपल्याला करायचंय की नाही, करायचंय 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 का? अपूर्ण आहे ना. जीव हा अपूर्ण आहे. पूर्णत्वाला प्राप्त झाल्यावर कर्तव्य राहत नाही. मग आपण पूर्ण का अपूर्ण, ते फारच अवघड आहे. तो विषय उत्तर देणं अवघड आहे. आपण पूर्ण का अपूर्ण? आपण तर पूर्ण आहोत, पण पूर्ण आहोत हे आम्हाला कळत, आम्हाला यथार्थ ज्ञान होत, आमचा निश्चय होत पण नाही आहे. म्हणून अपूर्णता. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत अपूर्णता आहे. जीवपणा गेला पाहिजे. जीवपणा गेला की तो पूर्ण होतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. एकदा पूर्ण झालं की सगळं संपलं. ते पूर्णत्वाद नाही. पण काही पंथ आहेत पूर्णवाद. पूर्णत्वाद नाही ना. हा, आपण जे पुरणपोळ्या करतो त्या पूर्णत्वाद आहे. पण जिथं पूर्णत्व प्राप्त होतं, मी अजून ऐकलं नाही ते कसं काय पूर्णत्वाद आहे बुवा, ती काही मला ऐकायचं संधी आली नाही काय. पण पूर्णामध्ये वाद नाही असं माऊली म्हणतात. पूर्ण झाल्यावर वाद नाही, भगवानही सांगतात. मग जिथं अपूर्णता आहे तिथं वाद असतो. म्हणून तो वाद जो आहे तो त्रिकालिक त्याला नाही आहे. तिन्ही त्रैकालिक त्रिशुद्धी करणे नाही. त्रैकालिक त्याला काहीच करायचं नाही. लक्षात ठेवा. करतच नाही तो आणि करणंच नाहीये. जसं वारा, जसं आकाश व्यापक सगळीकडे आहे, ते कुठं नाही असं नाही. तसं त्याला व्यापक बोध झाल्यावर आता काही करायचं राहिलं नाही. पण जोपर्यंत जीव आहे असं आपल्याला वाटतं तोपर्यंत मेलं तरी करायचं राहतं. मेलं तरी म्हणून ते करायचं राहतं. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. मग ती वासना राहत, वासना राहत. कशात कशात राहते आता मला तरी काय माहित कशात राहते. जर वासना भगवत स्वर्ग
तर तोची झाला अंगे हरिरूप. वासना जर तुका म्हणे वासना वाहिली विठ्ठली, तो पूर्ण झाला ना, कशाची वासना राहिली? आता कर्म राहिलं नाही, पण जीवाला मात्र कर्म आहे. का? अपूर्णता आहे, म्हणून करायचंच. किती आयुष्य झालं, अगदी टेकले तरी करायचं करायचं. आपल्या हाताने, माझ्या हाताने एवढं झालंच पाहिजे, माझ्या हाताने एवढं झालंच पाहिजे. दुसऱ्याच्या हातात कशाला जायचे? अपूर्णता आहे. पूर्ण झाल्यावर मग काही करायचं नाही, कुठल्या प्रकारचं कर्म करायचं नाही. कर्म करायचंच नसतं, कळलं का? कर्म करायचंच नसतं. मग करायचं नसतं, मग आम्ही कसं काय करावं? आता कर्म करायचंच नाही ना, मग आता आम्ही कसं काय करावं? काही नाही करायचं, कर्म होत असतं, करायचं नसतं. लक्षात ठेवा. सगळी क्रिया तुम्हाला जेवढी वाटते की बा ही करायलाच पाहिजे, नाही. तुम्ही आपोआप डोळे झाक उघड झाक करता, होते ते उघड झाक. नाकाने श्वास घेणं सोडणं होतं, कानाने ऐकणं होतं, तोंडाने बोलणं होतं. फक्त देवाचं नाव नाही, बाकी सगळं बोलणं होतं. खाणं चहा पाणी आपोआप होतं. ते तुम्हाला करू नका म्हटलं तरी ते होणार आहे, त्याशिवाय जगणारच नाही. हाताने देणे घेणं होतच, ते काम आहे हाताचं. पायाने जाणे येणं ते होतच, ते काम आहे. ते करायचं काही नाही, सर्व होतं. पण आम्ही करायचं मनात घेतलंय, त्याच्यामुळे अधोगती प्राप्त. आम्ही केलं, एवढा मोठा संसार केला बघा, काय सांगा, किती कष्टघात केले, कसं कसं मिळवलं, यानं काय हे सगळे उन्हात टाकू. यानं काही झट लागली की, यानं काही कधी काही केलंय, आयत्या पिठावर अरे गुट्या असं आपण म्हणतो की नाही. याने करायचं नाही, धरायचं नाही, उलट सुनरवास करायचा. आता सासुरवास, आता सुनरवास आहे. आता सासूची काय ताकद आहे, तसा सासवा यशवा काय. अजूनही आत्महत्या करतात सुना, म्हणजे अजून तशा सासवा सगळेच काय असं चांगले असतात का? वाईट आहे म्हणून तर चांगल्याला महत्व, म्हणजे वाईट असावं का? अजिबात नसावं. पण ते नाहीच जात अपूर्णामध्ये. म्हणून त्या महात्म्याला, त्या ज्ञानाला, तो कोणी असेल मग त्याला महात्माच म्हणायचं. त्याच्या कशावर कपड्यावर समजायचं नाही तो महात्मा. दाढी मिशा टाकल्या म्हणजे तो महात्मा समजायचा नाही. त्याला बायका पोरं असले तो महात्मा समजायचा नाही का? तो खूप राहायला काय होतं? नामदेव राहायला, ग्रहस्थी होते का ब्रह्मचारी? त्याच्यावर अवलंबून नाही ना, आपल्या अंतःकरणावर अवलंबून आहे. जरी त्याच्यात असलं तर त्यांची वृत्ती मात्र परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झाली आहे. गोपिकाप्रमाणे मन हे गोविंदी देह काम करियो. हाताने काम चालू आहे पण मुखाने राम चालू आहे.
आणि अंतःकरण सगळं त्याला वाहिले. दुसरा विचार अंतःकरणात नाही आहे. म्हणून आपल्यासारखे दिसले तरी आपल्यासारखे नसतात. हा प्रकार उत्कृष्ट जो अधिकारी आहे त्याच्याकरता मी जे बोलून सांगून राहिलो इथं, हे उत्तम अधिकाऱ्याकरता हे आहे. उत्तम अधिकारी हे बद्धा करता नाही आहे, हे पामरा करता नाही आहे, हे विषयी करता नाही आहे, हे मुक्ता करताही नाही, हे साधका करता आहे. जिज्ञासू मुमुक्षु त्याच्याकरता आहे. म्हणून अधिकारी जो आहे उत्तम त्याच्याकरता हा विचार आहे. आपल्याकरता नाही का? आपल्याकरता आहे. आपल्याकरता कशा करता आहे? आपल्याकरता आहे. हो, आपल्याकरता पण आहे. कशा करता? नुसतं ऐकण्याकरता. आपणही तसं व्हावं. तुका म्हणे अंगे व्हावे जाई आपण, तरीच महिमान येईल कळो. हे ज्ञानेश्वरी कुणाला सांगितलं? फक्त जिज्ञासूला सांगितलं का? जगाला सांगितलं. जगा जगाने तसं बनावं, जगाने तसं व्हावं म्हणजे मुक्ती प्राप्त. म्हणून हा खटाटोप भगवंतानी साधू संतांनीही केला. केवळ आपल्याला दुःख नसताना दुःखी पाहून. दुःख नाहीच आहे. कशात दुःख आहे? कुठे दुःख आहे? संसारात सुख आहे दुःख आहे का? का सुख आहे का दुःख आहे? संसारामध्ये सुख आहे का दुःख आहे? आहे का? आता संसारच नाही, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. ब्रह्मसत्य जगन मग संसार आहे का सांगा? आहे का नाही? आहे का नाही? नाही मग दुःख आहे का? पण किरडू तरी सापडा कापडाचे, परी लहरी येत होत्या साची. काय करता? फुलाच्या हारावर पाय पडला, साप होता का तू? नाही, वाटलं साप आहे म्हणून भोंडा येऊ लागले की नाही, आणि मला लागले की नाही. खोट्याने का खरं दुःख आहे? सापही खोटा आणि दुःखही, संसारही खोटा आणि त्यातलं दुःखही खोट, आणि ज्याला होतं तेही खोट. नेहमी तुम्हाला काही शंका विचारत जा मला. अशा प्रकारे म्हणून हे बोध जो आहे उत्तम अधिकाऱ्याकरता आहे, आणि आपणही उत्तम अधिकारी बनायचं आहे. आपण नुसतं नळी फुंकरे सोनाऱ्या नाऱ्या नाही, इकडून तिकडे जाय वाऱ्या. मोठे माणसं थोडं बोलत असतात, मी जास्त बोलत असतो. ते म्हणले नाऱ्या. नाऱ्या नाही, सोनाऱ्या. हो, नुसतं ऐकून सोडायचं काय? नुसतं ऐकून सोडायचं नाही. त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं? मनन. नंतर काय करायचं? म्हणजे ध्यासन. एवढ्या गोष्टी केल्या तर त्या आपण ऐकलेल्याचा फायदा होईल. आपण सुद्धा अधिकारी आहोत, होणार. पण हे घेतलं तर, सगळं असं मांडलं तर
हे काहीच नाही आहे. हे कसं आहे मग सगळं? हे दिसतं ते मृगजळ, हे दिसतं ते स्वप्न. हे सगळं काय आहे? स्वप्न आहे. हे मृगजळ आहे सगळं. हे कळून घ्यायचं, तसा निश्चय करायचा. कारण परमार्थ कशावर अवलंबून आहे? निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. ह्याची फळ नाही, ते फळ काय? कशाचं? ते काय? निश्चय. हे निश्चयाचं फळ आहे. लक्षात. मग फक्त आपलं काय व्हायचं आहे? निश्चय व्हायचा आहे. निश्चय लक्षात ठेव. मग ज्याच्या द्वारा किंवा ज्याच्या पदरामध्ये निष्काम कर्मजन्य पुण्य आहे, कोणाला घडतं हे? ज्याच्या पदरामध्ये निष्काम. आता कर्म सगळ्या संसार खोटे आहे की नाही? कर्तव्य येईल, मग कशाला फलाची इच्छा करायची? मग निष्काम कर्म तर होणारच आहे, मग ते फलाच्या इच्छेने करायचं नाही. मग ज्याच्या पदरामध्ये काय निष्काम अशा प्रकारचं कर्मजन्य पुण्य आहे, त्याच्या पदरामध्ये ज्याचं चित्त राग द्वेष लोभ मोह रहित झालेला आहे, अहंकार रहित झालेला आहे, ज्याने खूप काळ अखंड भगवत भक्ती केलेली आहे. अखंड खूप काळ अखंड भगवत भक्ती कोण करतं? खूप काळ अखंड भगवत भक्ती कोण करतं? ज्याला मनुष्य देह कळाला, ज्याला वाटतं मी मनुष्य आहे, ते करत. ज्याला वाटतं आम्ही जनावर आहोत, ते करत नाही. कुत्री मांजर डुकर गाढव करत काय? मी म्हणत नाही. कोण म्हणतो? मग तुकोबा. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. तेव्हा ज्याला वाटतं मी मनुष्य आहे, मी पशु पक्षी नाही आहे, त्यालाच अखंड भगवत भक्ती घडते. तुम्ही माणसं आहात का? असाल तर अखंड भगवत भक्ती करा. दुसरा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन, नावडे जनधन माता पिता. त्याला काहीच आवडत नाही. ज्याला काहीच आवडत नाही त्यांच्याकडून अखंड भगवत भक्ती होते. काहीच आवडत नाही. काही आवडण्यासारखं नाहीच आहे. काय आवडायचं? म्हणून त्यांना एकच आवडतं. आवडे जहरी अंतरापासूनी, आवडे हे रूप गोजिरे हे सगुण, पाहता लोचन. ज्यांना परमात्मा आवडतो, नित्य दुसरं काहीच आवडत नाही, त्यांनाच अखंड भगवत भक्ती घडते. उगा का हा भाव आवडतं त्याला काही महत्व नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामी तो प्राणी नाही. हे एका करता सांगितलं का सगळ्या करता सांगितलं? म्हणून नेहमी एकवचनी शब्द वापरायचा नाही, बहुवचनी शब्द वापरायचा.
नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि मग ज्याला अखंड भगवत भक्ती घडते, ज्या माणसाला ज्याला वाटतं मी मनुष्य आहे आणि माझा जन्म याच्याकरता आहे, ज्याला कळलं, त्यांना अखंड भगवत भक्ती घडते. दुसरे कुटाणे ते कधीच करत, कोणाचं नाव घेणार नाही, कोणाची गोष्ट नाही, कोणाचा विचार नाही, कोणाच्या भानगडी. अहो नाही आहे, नाहीच तर कशाचं करतं भानगडी कुठे काय? अजिबात कशात ते पडत नाही आहे. फक्त त्यांना एक परमात्मा आवडतो आणि अखंड भक्ती घडते. मग जो विवेक, वैराग्य, शम, दम, उपरती, तितिक्षा आणि समाधान, काय श्रद्धा, समाधान असा युक्त, याने युक्त जो मुमुक्षु आहे, ते मुमुक्षुत्व या साधनाने तो संपन्न होतो. या साधन ज्याच्या जवळ आहे तो मुमुक्षु होतो. आणि ज्याने काया वाचा मनाने तनाने धनाने सद्गुरूची सेवा केलेली आहे आणि सद्गुरूची सेवा करून अशी सद्गुरु सेवा करणं, ऊपर तो खूप बने अंदर की राम है. कृपा त्याच्यावर होते, बोध त्याला होतो जे तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. सर्व भावाने जे सद्गुरूला शरण जातात, सर्व भावाने जे सद्गुरूची सेवा करतात, त्यांच्यावरच सद्गुरूची काय होते, तेच सद्गुरूची कृपा संपादन करतात. लक्षात ठेव. आणि मग गुरु त्याला उपदेश करतात. कोणता उपदेश करतात? तत्वमसी, तत्वम अशी. तो परमात्मा तू आहेस. या महावाक्याच्या तत्पदाचा जो अर्थ आहे, तत् म्हणजे तो परमात्मा, त्वम म्हणजे तू जीव, अशी म्हणजे आहेस. तो परमात्मा तू आहेस. तत्त्वम याचा वाच्यार्थ टाकायचा आणि लक्षार्थाचं ग्रहण करायचं. लक्षणेनं जेव्हा ते सांगतात की तू परमात्मा आहेस, असा ज्याचा अधिकार आहे, असा ज्याचा अधिकार पूर्वसिद्ध झालेला आहे, त्या अधिकाऱ्यालाच गुरुने केलेल्या महावाक्य उपदेशाचा परिणाम होतो. मग ते एकदाच कानावचनाची आहे, हजारदा ऐकलं तर ते वरूनच जातं, खाली जातच नाही. उपयोग होत. इथं काय म्हणलं वरच्या ओवीमध्ये, 991 ओवीत काय म्हटलं ते, कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होणे उठी कवणे एकू जो. दगड पाण्यात असतो पण दगड पाण्यात तो कधी विरघळतो का? तांदळासारखा फुगतो का? नाही. शेवाळून दुसऱ्याला मात्र पाठतो झाला दगड. तुका म्हणे ज्याची बुद्धी ऐशी जड, तुका म्हणे ज्याची बुद्धी ऐशी जड, त्याहुनी दगड बरे देवा. ज्याची बुद्धी अशी आहे स्वच्छ. कुठल्या बुद्धीत हे ज्ञान होतं?
शुद्ध बुद्धीमध्ये, शुद्ध बुद्धीमध्ये, पवित्र बुद्धीमध्ये, ज्याचे आहार विहार सर्वच पवित्र आहे, सर्व पवित्र आहे. आज किती तारीख आहे? 1. आज 9 साल सुरू आहे ना. आज 1 तारीख उद्या आहे ना, पण तयारी आज चालू आहे ना. काय आता उद्या काय किती टक्के लोक बेहोश, खाणं पिणं इतकी अधोगती आहे. लक्षात ठेवा, सध्या भयंकर वाईटाकडे लोक चालू आहेत, चांगल्याकडे नाही. इतका पैसा आहे, इतका उन्माद आहे, इतका उन्मत्तपणा आहे. लक्षात ठेवा, कुठं पैसा घालवावा हे त्यांना कळत नाही मूर्खांना, आणि नरकाचा साठा करून ठेवतात झाले. म्हणून त्याच्याकरता शुद्ध अंतःकरणाकरता सगळा आचार शुद्ध, विचार शुद्ध, आहार शुद्ध, संगती शुद्ध, वाचन शुद्ध, ऐकणं शुद्ध, पाहणं शुद्ध, बोलणं शुद्ध, सगळं शुद्ध. त्या अंतःकरणामध्ये अधिकार निर्माण होतो, आणि त्या अधिकाऱ्याला सद्गुरूने केलेला महावाक्याचा उपदेश, बस उपदेश करायचा अवकाश आहे. तवा तापला की भाकरी भाजायला वेळ लागत हो नाही. पण कधी कधी जर आठवण नाही राहिली, माझं होत होतं कधी कधी, माझ्या काही लक्षात राहत नाही. भाकरी टाकली की ती काय बोलतो, अरे तवा तापला नव्हता. ते ज्याचं काम त्याने, जेनो काम तेनोच आहे, बीजो करू शकता काय. मग ते टाकले की ते उलटेच येत, ते बाजूला काढून ठेवायचं चिखल, आणि तवा धुवून कोणा टाक ठेवायचा आणि लक्ष ठेवायचं. म्हणून त्या आमच्या माता भगिनी नाही का असं पाणी टाकून बघतो, वाट्या तापला तवा. पण तवा तापल्याशिवाय भाकरी होत हो नाहीये, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याला तवा तापायचा अवकाश आहे की भाकरी तयार. तसं अधिकार प्राप्त व्हायचा अवकाश की लगेच तो ब्रह्म होतो. त्याला वेळ लागत नाही. सगळं आयुष्य गेलं तरी ब्रह्म झालाच नाही. ब्रह्मज्ञान सांगितलं का ब्रह्म झाला. ब्रह्मज्ञान सांगितलं जगाच्या कल्याण, संतांच्या विभूत का विभूती, विभूती जगाच्या कल्याण संतांची भूत ही. लक्षात ठेवा, अनुभव नाही, आपण होत नाही आणि जगाला उपदेश करत राहतात. ते कोरडेच काय हो, लोका सांगे आपण कोरडे हो, आपण ब्रह्मरूप व्हावं लागतं. लक्षात ठेवा, तो अधिकार आजच्या या ओळीमध्ये सांगितल्याप्रमाणे प्राप्त व्हावा एवढ्या साधनाने. आणि मग त्याला सद्गुरूंनी उपदेश केला. सद्गुरू निष्ठा पाहिजे, श्रद्धा. नाही तर आम्ही कुणालाही गुरु मानतो, ज्याच्या ऐकायचे गुरुच आहेत आपले. मग आम्ही रोज मोबाईलवर एका महाराजांचं ऐकतो, एका काय किती काही महाराजांचं ऐकतो, ते सगळे आमचे. परिणाम एकाचाही, श्रद्धा एकावरही. तुम्हाला मी सांगितलं होतं, जरा वेळ संपली म्हणा. तुम्हाला आठवण, मी सांगायला लागलो आठवण आहे तुम्हाला. मी मुंबईला कीर्तनाला जात असे नेहमी. एकदा गेलो होतो, एका मित्राने मला दूध प्यायला नेलं. सगळ्या गोष्टी मला कल्पना आहे त्याची, आणि अशी लाईन लावली होती चौकडून फोटोची. जास्त नका बोलायचो, मला काय, मी काय सांगू.
तुम्हाला आगाव बोलत बसावे लागेल. ऐकून घ्यायचं नुसतं. तुम्हाला तर माहिती, मला माहिती, मी दाखवलं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला माहिती आहे म्हणून. आणि मग मी आपला पाहत राहिला. तो दूध घेऊन राहिलेली गोष्ट आहे. तो दूध घेऊन आम्ही एका वर्गात होते, तो मी असला भिकारला आणि तो मोठा भसा आहे, त्याला पैसा आला, श्रीमंत. त्याच्या दृष्टीनं आमचा एक भाऊ एक आळंदीला फॉरेस्टर, त्याच्या दारात 4 चाकी गाड्या आहेत. आजही बंगले आहेत किती. कोण होतो? फॉरेस्टर. ते मला काय समजतात? मी का सांगते लक्षात ठेवा. आणि मग त्याने ते दूध घेऊन आल्यावर ते ठेवलं, ठेव. मी बघलं, त्याला म्हटलं आवडलं काय? मी मारलं नाही. आणि ते त्यांचं वर्णन करायला लागत होतं. बंगला इथं आहे, हिला इतके कोटी मिळतात, हिचं काम हे आहे, ही आपल्या पिक्चरामध्ये. मला कसं सांगतो तुला काय? ऐका ना, मी कसं सांगतो ते ऐका. तत्व का तेव्हा झालं तुझं म्हणलं झालं. ह्या एवढे काय मला सगळ्या आवडतात. मला सगळ्या, मी म्हणले सगळ्या तुला आवडतात, यातलं एखाद्याला तू आवडतो का रे? तो म्हणत त्याचा माझा परिचयच नाही. आवडे जहारी अंतरापासून, अंतःकरणापासून ज्याला परमात्मा आवडतो लक्षात ठेवा. ज्याला सद्गुरू आवडतात, नितांत श्रद्धा जी आहे, त्यांना हा बोध होत असतो लगेच. असं माऊली या ओवीतून, या 2-4 ओव्यातून सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या. कुंडलिक वरदा